ते सरपंचानी नाही काही त्या बाण केलं काय ते राऊत साहेबांना वगैरे बोलवले आणि इथेच बोलत होते. भाऊही त्यांना सांगितले तर अरे हे करू नका म्हणे, आमचं कुठलाच काही नाही म्हणे, समस्या जाणून घेणं माझं काम आहे, ते सांगत आहेत म्हणे, एवढे बोलले. सुधीर भाऊला मारायचं त्यांचा. राकेश राव बिलकुल पाच फुटावर येऊन गेला त्यांना. म्हणजे जर अंगरक्षक नसते आपला सुधीर भाऊचे तर काही झालं असता, काही होऊ शकला असता कालच्या. कोसंबी या गावात काल जिथे भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला आणि मारपीट झाली अशी सांगितलं जाते गावात सध्या आपण. भाऊ काल नेमकं काय झालं होतं आणि काही प्रचार सभा सुरू होती का? नाही, प्रचार सभा वगैरे काही नव्हती. आमच्या समस्या नलेश्वर तलावाबद्दल टेलचं गाव आहे आणि त्या याच्यात बांधकाम करावा हेच इच्छा होती. आमचा कोणता सभेचा नाही, इलेक्शनचा नाही, कुठला काही नाही. सुधीर भाऊ ना आम्हीच पाचारण केलं होतं या म्हणून, तर ते सदा इच्छा भेट म्हणून आमच्या गावाला दिले. मग नेमकं भांडण कशामुळे झालं? जे काँग्रेसचे लोक आले ते काय आले, कसं भांडण झालं? ते सरपंचानी नाही काही त्या बाण केलं काय ते राऊत साहेबांना वगैरे बोलवले आणि इथेच बोलत होते. भाऊही त्यांना सांगितले तर अरे हे करू नका म्हणे, आमचं कुठलाच काही नाही म्हणे, समस्या जाणून घेणं माझं काम आहे, ते सांगत आहेत म्हणे, एवढे बोलले. तुम्हाला काय करायचं असेल तर आयोगाकडे वाटल्यास तुम्ही करू शकता म्हणे, आमच्या ह्याच्यात काही नाही. ते एकदम बाया मंडळी होते, आम्ही म्हातारे लोक होतो, काय असे आमच्यावर हे पडून नाही का उठला सुद्धा हे करून सन्या त्याच लोकांनी केलं. अजून एक गावकरी आपल्यासोबत आहे. भाऊ हमला कोण केला होता नेमका? कारण त्याची मारपीट दिसत आहे, ते काय आहे नेमकं? मारपीट म्हणून नाही, जसा भाऊन आम्ही चर्चा करत होतो का गावाबद्दल समस्या सांगत होतो, त्यांनी नोट करत होते. नोट करत असताना भाऊची लक्ष गेली यांच्यावर. राकेश रत्नावर हा बिलकुल जवळ येऊन गेला, बिलकुल 5-7 फुटावर आला. अरे राकेश काय साठी आला तू रे म्हणे, जा म्हणे तिकडे म्हणे, कशासाठी तुला काय करायचं आहे तू निवडणूक आयोगाकडे करा, आपल्या काही बोलायचं नाही इथं बोला, मी तो सभा थोडीच घेत आहो. संतोष राऊतकडे दिसलं. संतोष राऊत म्हणे का तू सभा घेताय, कसे घेतास पाहून घेऊ. आज सुधीर भाऊने सांगितलं का सभा नाही आहे, लोकांच्या जे समक्ष आहे ते आपण लिहून घेत आहोत. नोटही होती त्याच्याकडे. त्याच्यानंतर मग संतोष राऊत पूर्ण बाया ज्या होत्या आमच्याकडे, असा दोघे तिघे ते त्यांचे कोणी असतील पुन्हा, जे आता आम्ही काही तेवढ्या गर्दीमध्ये माहित नाही, परंतु ते दोघे बायाला ढकलले. मग बायानं त्यांना तोप दिली, बायानं तोप दिली. माणसाला कोण, माणसं होते नाही जास्त इथं, काही रात्रीची वेळ असल्यामुळे बाया जास्त होत्या. बायांनीच मारहाण केली. सुधीर भाऊंवर काही हल्ला झाल्याचा प्रचार? सुधीर भाऊवर म्हणजे सुधीर भाऊ असल्यामुळे आता अंगरक्षकच होतेच, कोणी सुधीर भाऊला हात लावले नाही, परंतु सुधीर भाऊकडे याच्या अगोदर बायानेच तोप दिला. अच्छा. पण प्रयत्न होता की सुधीर भाऊला मारायचं त्यांचा. राकेश राव बिलकुल 5 फुटावर येऊन गेला त्यांना. म्हणजे जर अंगरक्षक नसते आपला सुधीर भाऊचे तर काही झालं असता, काही होऊ शकला असता कालच्या. आणि हा जे काँग्रेस प्रवृत्तीचे जे लोक आहे ते लोक आज त्यांची खरं म्हणलं तर जे दिशा समजली त्यांची का कशा प्रवृत्तीचे लोक आहे या समजलं, लोकांना समजेल. आता उद्या येणाऱ्या निवडणुकीला सांगतील लोक. तर हे होते स्थानिक ग्रामस्थ ज्यांचं म्हणणं होतं की सुधीर मुनगंटीवारांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर इथले जे काही स्थानिक ग्रामस्थ होते त्यांनी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याला धक्काबुक्की केली आणि मारहाण देखील झालेली आहे. सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.